नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतामध्ये पाकिस्तानी हेरांचं जाळं कसं पसरलं होतं हे आता हळूहळू समोर येऊ लागलंय। यातलीच पाकिस्तानची एक हेर म्हणजे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा। ट्रॅव्हल विथ जो म्हणत देश विदेश फिरवणाऱ्या सुंदर चेहऱ्यामागचं भयानक वास्तव आता समोर आलं आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला। पण आता तर ज्योतीच्या कारनाम्यांची मालिकाच पाहायला मिळते। तिच्या चाहत्यांच्या मनात तिनं केलेल्या देशविघातक कृत्याबद्दल अजूनपर्यंत शंका होती, पण आता जे वास्तव समोर आलंय त्यामुळे तिचे चाहते सुद्धा हादरून जाणार आहेत। हेरगिरीच्या आरोपांखाली ज्योतीला अटक झाली आणि त्यानंतर तपास यंत्रणांच्या चौकशीत ज्योतीनं आपल्या कृष्णकृत्यांची कबुली दिली आहे। पहलगामच्या हल्ल्यापूर्वी ज्योती 14 दिवसांसाठी पाकिस्तानात गेली होती आणि यावेळेला ती मुरिदकेमध्ये मरकजे तय्यबामध्ये राहिली। हे तेच मरकज आहे जे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं उद्ध्वस्त केलं। त्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। भारतानं ड्रोन हल्ल्यांच्या आणि मिसाईलच्या माध्यमातून हे मुरिदके पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं। मरकजे तय्यबा हे लष्करे तय्यबाचं मुख्यालय आहे आणि 14 दिवस ज्योती याच मरकजमध्ये होती आणि तिनं हेरगिरीचं ट्रेनिंग घेतलं। त्यानंतर भारत विरोधी एका मोहिमेसाठी तिला पुन्हा मायदेशी पाठवण्यात आलं। पण ही मोहीम सुरू होण्यापूर्वीच तपास यंत्रणांनी ज्योतीला अटक केली। पण आश्चर्य म्हणजे मरकजमध्ये ज्योतीसह 20 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं ट्रेनिंग पार पडलंय। सध्या या ज्योतीची रवानगी एनआयच्या कोठडीत झाली आहे आणि एनआय सोबत मिलिटरी इंटेलिजन्सकडनं सुद्धा तिची चौकशी होणार आहे। त्यामुळे ज्योतीच्या चौकशीत कोणती नवी माहिती पुढे येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान मुरिदके आणि ज्योतीचं कनेक्शन नेमकं काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। पहलगामच्या हल्ल्यापूर्वी ज्योती पाकिस्तानात गेलेली आणि पाकिस्तानमध्ये तिनं 14 दिवस मुक्काम ठोकलेला। या 14 दिवसात ज्योतीचं एक विशेष ट्रेनिंग झालं जे मरकजमध्ये पार पडलं। मुरिदकेमधला मरकजे तय्यबा हे लष्करे तोयबाचं मुख्यालय आहे आणि हेच मरकजे तय्यबा भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, कारण इथे दहशतवाद्यांचा तळ होता, दहशतवाद्यांचं ट्रेनिंग कॅम्प होतं। 14 दिवस ज्योतीचं याच मरकजमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग पार पडलं। ट्रेनिंग नंतर पुढच्या मोहिमेसाठी तिला भारतात पाठवण्यात आलं, पण या मोहिमेपूर्वीच तपास यंत्रणांच्या जाळ्यामध्ये ज्योती अडकली आणि तिला अटक झाली आहे। आणि ही ज्योती सातत्यानं पाकिस्तानचा अजेंडा आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं मांडत असल्याचा आरोप तिच्यावर होतो आणि याचं एक मोठं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्योतीनं शेअर केलेला एक व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये ज्योती पहलगाम हल्ल्यासाठी लष्कराच्या सुरक्षेवरतीच प्रश्न उपस्थित करते। पहलगाम हल्ल्यानंतर ज्योती नेमकं काय बरळली होती तुम्हीच पहा। में गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए। सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पे सिक्योरिटी होती है, इतने आर्मी के इतने पुलिस के फोर्स होती है वहाँ पे। फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं, क्योंकि ऑफ कोर्स ये चीज़ जो है वो हमारी बिना नॉट मतलब वॉचफुल नहीं थे हम, जिसकी वजह से ये चीज़ हुई। हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए। अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन। अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं, तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है। किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है। अगर किसी ने भी उन टेररिस्ट को सपोर्ट किया है तो बहुत गलत चीज़ है और उसमें हम खुद रिस्पॉन्सिबल हैं, हमारी गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल है, क्योंकि वो उस सिक्योरिटी कहीं ना कहीं उनसे मिसिंग हुई। वो सिक्योरिटी वहाँ पर लैप्स हुई, कुछ तो गड़बड़ हुई जो जिस वजह से ये इतना बड़ा अटैक हुआ। तर पहलगाम हल्ल्याला देशाचं सरकार आणि देशाचं लष्करच कसं जबाबदार आहे ते ज्योती सांगते। इकडे घरभेदी ज्योती मल्होत्राच्या कारनाम्यांनी सगळेजण अवाक झालेत। भारताची यूट्यूबर ते पाकिस्तानची गुप्तहेर बनलेल्या ज्योतीची कृत्य पाहता पुन्हा एकदा अमेरिकन पण पाकिस्तानची गुप्तहेर असलेल्या डेव्हिड हेडलीच्या आठवणी ताज्या झाल्यात।
उघडली ज्योतीची कुंडली, आठवला हेडली. घरभेदी ज्योतीच्या कृत्यानं सारेचा वाक. यूट्यूबर ज्योती बनली पाकिस्तानची गुप्तहेर. हेडलीप्रमाणे हल्ल्याआधी पुरवली माहिती. सव्वीस नोव्हेंबर 2008 अर्थात 26/11चा मुंबई हल्ला. या हल्ल्यानं भारताच्या अंतर्गत सुरक्षेला भेदत पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने मुंबईत अक्षरशः मृत्यूचं तांडव घडवलं. या हल्ल्यासाठी आवश्यक असलेले सगळे इनपुट्स अमेरिकन असलेल्या डेव्हिड हेडलीनं पाकिस्तान आणि लष्कर तोयबाला दिल्याचं उघड झालं. अगदी त्याचप्रमाणे आता पहलगाम हल्ल्यानंतर आणखी एका गुप्तहेराचं नाव चर्चेत आलंय. ती गुप्तहेर म्हणजे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा. आपकी अपनी जो और मैं आ चुकी हूँ पाकिस्तान में. 26/11च्या हल्ल्याच्या आधी 2002 ते 2005 या दरम्यान हेडलीनं आधी पाकिस्तान आणि त्यानंतर 5 वेळा भारताला भेट दिली. तर ज्योती मल्होत्रानं जानेवारीत पहलगाम आणि त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन आली. हेडलीनं मुंबईतील विविध ठिकाणांची छायाचित्र आणि व्हिडिओ घेतले, ज्यात ताजमहल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडियाचा समावेश होता. ज्योतीनंही यूट्यूबर म्हणून भारतातील अनेक स्थळांची तसंच सीमा भागातील व्हिडिओ पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या ISIशी डेव्हिड हेडलीचा संबंध होता. हेडलीनं मेजर इक्बाल या ISI अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला माहिती दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिशच्या संपर्कात होती. दानिशच्या माध्यमातून ती ISIशी जोडली गेली. हेडलीचं मूळ नाव दाऊद सय्यद गिलानी होतं, पण त्यानं डेव्हिड कोलमन हेडली हे नाव स्वीकारलं आणि फसव्या कागदपत्रांच्या द्वारे भारतात प्रवेश केला. ज्योती मल्होत्रानं तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी दानिशचं नाव जट्ट रंधवा या नावानं सेव्ह केलं. तसंच तिनं दानिशच्या मदतीनं अनेकदा पाकिस्तानात प्रवेश केल्याचं समोर आलं. डेव्हिड हेडलीचा हँडलर होता तहूर राणा. ज्योती मल्होत्राचा हँडलर दानिश असल्याचं समोर आलं. इन टच विद द PIOs और उनके सोशल गैदरिंग वगैरह में भी जाना होता था. तो जैसे मैंने बताया कि मॉडर्न वॉरफेयर में बस हम उस पर बॉर्डर पे नहीं लड़ते. ये भी एक वॉरफेयर है जहाँ पे वो रिक्रूट करके और इन्फ्लुएंसर से अपनी नैरेटिव पुश करने की कोशिश करना और यहाँ के जो सॉफ्ट पावर को के थ्रू यहाँ पे अपने इमेज को सो कॉल्ड डिस्टॉर्ट करना, ये सब सारी चीज़ें कोशिश चल रही है. 2008चा मुंबई हल्ला भारतावरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यानंतर देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्याच्या अनेक घोषणा झाल्या, पण पहलगाम हल्ल्यानं पुन्हा दहशतवाद्यांनी भारताच्या भूमीत रक्ताचा सडा पाडला. हा हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असला तरी त्याला काही घरभेदी भारतीयांची मदत असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता सरकारनं पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या देशातील गद्दारांचा शोध सुरू केलाय. ज्योती मल्होत्राच्या अटकेनं या घरभेद्यांची जंत्रीच समोर येण्याची शक्यता आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मैं हूँ आपकी अपनी जो और मैं आ चुकी हूँ पाकिस्तान में. तर ज्योतीप्रमाणेच पाकिस्तानसाठी भारताविरोधात हेरगिरी करणारे अजून 11 गद्दार आहेत आणि या 11ही गद्दारांना आता अटक झाली आहे. यामध्ये नोमान इलाही या उत्तर प्रदेशच्या एका तरुणाचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नोमान हा पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवायचा अशी बाब पुढे आली आहे. त्याला 7 दिवसांची रिमांड मिळाली आणि त्याच्या चौकशीतनं रोज नवनवीन गोप्यस्फोट होत आहेत. नोकरी सुरक्षा रक्षकाची, काम पाकिस्तानी हेराचं. गद्दार नोमान इलाही सुद्धा जेरबंद. नोमान इलाही उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये राहणाऱ्या याच घरबेद्यानं पाकिस्तानसाठी हेरगिरी केली आहे.
पानिपतमधल्या एका कंपनीत तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा, पण त्याचं खरं काम काहीतरी वेगळंच होतं. तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करायचा. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती तो पाकला द्यायचा. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या काळात एक फोन नंबर भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला, कारण त्या नंबरवरनं सातत्यानं पाकिस्तानात संपर्क केला जायचा आणि तो फोन नंबर होता नोमानचा. आणि या संदर्भातील ISI एजंट इक्बाल कानासोबतचं त्याचं व्हॉइस चॅट समोर आलंय. नोमान इलाही, साहेब मला माफ करा, माझी काय चूक आहे, तुम्ही माझ्यासाठीच आहात. ISI हँडलर इक्बाल काना, तू माझं काम कधी करणार? लष्कराच्या 2 प्रिंट पाठव. नोमान इलाही, 2 दिवसात देतो जनाब. ISI हँडलर इक्बाल काना, काश्मीरला जा आणि लष्करी छावणीचे फोटो घेऊन ये. नोमान इलाही, होय जनाब. ISI हँडलर इक्बाल काना, गुड. नोमानने हे चॅट आपल्या फोनमधनं डिलीट केलं होतं, पण सुरक्षा यंत्रणांनी ते मिळवलं. नोमानबाबत आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासात महत्त्वाची माहिती समोर येते. बेरोजगार नोमान वडिलांसोबत पासपोर्ट आणि व्हिसा तयार करायचं काम करायचा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने व्यवसाय हाती घेतला आणि जास्त पैसे मिळवण्याच्या लोभापोटी हेरगिरीला सुरुवात केली. गेल्या 1.5 वर्षांपासून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं तपासातनं पुढे आलंय. इतकंच नाही तर हवालाच्या माध्यमातनं सीमेपलीकडनं त्याच्या खात्यात पैसेही ट्रान्सफर झाल्याचं कळतंय. काही भारतीय बँक खात्यांसोबत त्याचा पैशांचा व्यवहार उजेडात आलाय. सुरक्षा यंत्रणांनी या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानातील ISI एजंट इक्बाल कानाच्या तो संपर्कात होता आणि सोशल मीडियावरनं भारताबाबत संवेदनशील माहिती त्याला पुरवायचा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान श्रीनगरमधल्या सैन्याच्या हालचालींचे व्हिडिओ बनवून पाठवण्याचं काम त्याला दिलं गेलं होतं आणि त्या बदल्यात त्याला मालामाल करण्याचा शब्दही दिला गेला होता. राजधानी दिल्लीवरनं जम्मूला जाणारी ट्रेन ISIच्या निशाण्यावर असल्याची माहिती या तपासातनं मिळाली आहे. नोमानच्या मोबाईलमध्ये या ट्रेनशी संबंधित अनेक व्हिडिओज सापडले. तो इन्वेस्टिगेशन चल रही है उसके, जैसे जो पासपोर्ट उससे रिकवर हुए थे उनकी वेरिफिकेशन कर रहे हैं, जो अकाउंट वगैरह मिले थे उनकी वेरिफिकेशन कर रहे हैं कि वो आगे कहाँ से किसने उनको इंस्ट्रक्ट किया कि इनके खाते में पैसे डाले. तो ये चीजें अभी चल रही है. किराना लेके गए थे, 6 पासपोर्ट मिले, 3 उनके घर के खुद के हैं, फादर का, मदर का और इसका खुद का. 3 अदर्स के हैं. उसके लिए टीमें भेजी हुई है. वो कैसे इसके पास आए, कौन लोग हैं वो, तो वो वेरिफिकेशन. नोमानसह आणखी 11 जणांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली. या हेरांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का? यांचा मालक कोण? कोणत्या कारणासाठी ते हेरगिरी करत होते? या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? या सगळ्या बाजूंनी आता तपासाला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.